24 धावेवर या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. बघूया अक्षय काय करतात. पॉवर प्लेचे हे शेवटचे षटक. निमगाव विरुद्ध बिजवडी हा पहिला सामना इथं चालू आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये निमगावची बॅटिंग करताना स्कोर झालेला आहे तो 24. आणि षटकार अक्षय बोर्रे यांच्या बॅटीतून आलेला हा पहिला षटकार आणि या षटकारावर बरोबरच धावसंख्या पोचते ते 30 धावेवर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. पॉवर प्लेमध्ये 30 धावा झालेल्या आहेत त्या निमगाव संघाच्या. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय होते. दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना आणि तो डे मध्ये चालू आहे त्याच्यामुळे धावांचा भरपूर पाऊस पडणार आहे. व्हॉट बॉल. निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 30. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आणि खुंकार बल्लेबाज अक्षय बोर्रे अजूनही मैदानावर आहेत. काल या टुर्नामेंटचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसामध्ये खूप मोठे मोठे संघ सामील झाले होते आणि अशा या यशवंतनगर या संघाने पहिला हाफ मारलेला आहे. बघूया आज कोण कोण जिंकते ते. आजच्या हाफमधला हा पहिलाच सामना बिजोडी आणि निमगाव या संघांदरम्यान खेळला जाता येतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावेवर 1 विकेट पडलेली आहे. स्ट्राईकला खेळतोय तो संतोष टोआवी. रिव्हर्स स्वीपचा फटका पण तो हातात आणि मिस फिल्डिंग आणि चौकार. खूपच खराब क्षेत्ररक्षण दिसतंय तिथे. संतोषच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. अंपायरचा लेग बाईचा इशारा आलेला आहे. अजूनही या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत आणि अक्षय परत एकदा स्ट्राईकला. बघूया आता किती षटकार मारतात या षटकात. आणि हा लॉंग ऑनला खूप मोठा षटकार मारलेला आहे अक्षय यांनी. षटकार. या षटकाराने धावसंख्या पोहोचती ते 41 धावेवर. 15 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी. 15 चेंडूत 41 धावा झालेल्या आहेत ते निमगाव संघाच्या. इन फॉर्म बॅट्समन अक्षय बोर्रे. माळशिरस तालुका क्रिकेटची शान.
निमगाव क्रिकेटची जान. परत एक चौकार. धाव संख्या होती ती 45. अक्षय बोर्रे हे नाव फक्त माळशिरस तालुक्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात गाजते. अजून 2 चेंडूंचा या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. खूपच छान चेंडू टाकलेला आहे तो आवीने. आणि या चेंडूनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 45. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया 12 चेंडूमध्ये निमगाव संघाची धावसंख्या किती होती ते. 15च्या सरासरीने 45 धावा काढलेल्या आहेत ते निमगाव संघाने. एका विकेट नंतर ही पार्टनरशिप चांगली होताना दिसते निमगाव संघाची. निनाद पवार सर यांची पहिली विकेट पडलेली आहे तरी सुद्धा धावसंख्या 45 झालेली आहे. खूप सुंदर चेंडू. श्यामराव यांचा बॅटची कडा आणि हा झेल सुटलेला आहे. आणि झेल सुटल्यानंतर एक धाव निघलेली आहे. अक्षय बोर्रे परत एकदा स्ट्राईकला आलेले आहेत. ह्या षटकामधले 4 चेंडू बाकी आहेत. बघूया 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारतात का. आणि हा लॉंगरला खूप मोठा षटकार आलेला आहे अक्षय बोर्रे यांच्या बॅट मधून. अजून 3 चेंडू बाकी आहेत. असे 4 चेंडू मध्ये 4 षटकार असे खूप वेळा मारलेले आहेत त्यांच्या बॅट मधून. मला वाटतं 2023 मध्ये त्यांनी खूप वेळा मारलेले आहेत आता 3-4 महिन्यानंतर. खूप सुंदर चेंडू आणि निर्धाव. हॉट शॉट मिड विकेटला येतोय तो सुंदर षटकार. धाव संख्या झालेली आहे ती 58. चौथ्या चेंडूतील शेवटचा चेंडू बाकी. बघूया शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय का. आणि आतापर्यंतचा या षटकातील सगळ्यात मोठा षटकार या इनिंग मध्ये पण सगळ्यात मोठा षटकार येतोय तो. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 64. यहाँ पे सभी दर्शकों का और तमाम क्रिकेट खिलाड़ियों का इस प्रतियोगिता के निरंतर लगातार दूसरे दिन में मैं समालोचक अनंत कुलकर्णी तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ और ले चलता हूँ सर्टिफाइड हाई स्कूल के एक बहुत ही ऐतिहासिक क्रिकेट मैदान पर, जहाँ इस समय जो इस प्रतियोगिता का पहला मैच दूसरे दिन का चल रहा है। कुल मिलाकर निमगांव जबकि बैटिंग कर रही है टॉस हारने के पश्चात,
ऐसा लग रहा है 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 4 ओवर की समाप्ति के पश्चात इस समय कुल मिलाकर स्कोर हो चुका है 64 रन। बहुत ही लंबा स्कोर है, अच्छा स्कोर है। 4 ओवर की समाप्ति के पश्चात 64 रन यानी 16 रन प्रति ओवर की औसत से इस समय रन चल रहे हैं। शानदार शुरुआत गेंदबाजी के लिए पवेलियन चोर से, लगभग कमेंट्री बॉक्स एंड से पंढरपुर महाड़ स्टेट हाईवे रोड कहा जाए तो भी गलत नहीं होगा। दाहिने हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं 5-4 संरचना के साथ। दाहिने हाथ से ओवर द विकेट, यह गेंद बहुत अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के साथ ही नीचे रहती हुई। देखना एम्पायर से इशारा क्या आता है, शायद 22 होनी चाहिए मेरे ख्याल से। देखना एम्पायर से अब इशारा आ रहा है और इस अतिरिक्त रन के साथ स्कोर में 1 रन की बढ़ोतरी हो चुकी है। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 65 रन 3 विकेट के नुकसान पर। 65 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट 1 2 3 4 5 फील्डर ऑफ साइड पर और 4 फील्डर ऑन साइड पर इस रन के साथ और ऑन द राइज खेलने का प्रयास। फिलहाल ऑप्टम के बाहर लगातार इस ओवर में शानदार गेंदबाजी। ऐसा लग रहा है कल से देख रहे हैं हम कि कुल मिलाकर टिप्पा खाने के साथ ही गुडलैंड स्पॉट पर टिप्पा खाने के साथ ही लगभग कई गेंदें नीचे रह रही है। यह अच्छी बात नहीं बल्लेबाज के लिए। दाहिने हाथ से यह गेंद क्रीज के कोने से, क्या गेंदबाजी है, क्या गेंदबाजी है। लगातार निरंतर उसी लाइन और लेन पर, तारीफ करनी पड़ेगी गेंदबाज की, सही लाइन और लेन पर गेंदबाजी कर रहे हैं। बिल्कुल बहुत ही होशियारी से गेंदे अपने हर गेंद के ऊपर परिवर्तन ला रहे हैं। जैसे उन्होंने देखा कि गेंदबाज कदमों का इस्तेमाल कर रहे हैं, फिर एक बार गेंद को पीछे मोड़ दिया था। बहुत अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन। फिर एक बार दाहिने हाथ से ये क्रीज के कोने से गेंद, लेकिन इस बार बहुत शानदार शॉट है ऑन द राइज ऑन गेंद बॉल के बाद 6 रन देखना है अंपायर से क्या इशारा आता है। 6 रन, बहुत शानदार छक्का, पैरेलल छक्का है। अब अंपायर का इशारा आ रहा है। कदमों का अच्छा इस्तेमाल किया था और इस गेंद को उछाल दिया था। 20 गेंदों के ऊपर उन्होंने अपनी हाफ सेंचुरी मुकम्मल की है। 53 के अपने व्यक्तिगत योग पर बहुत शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन, काबिले तारीफ, प्रशंसनीय, दर्शनीय। फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट, चेंज ऑफ पेस गेंद और नाप लिया गेंद को और क्या शॉट है, गजब का शॉट। पंढरपुर महाड़ स्टेट हाईवे रोड के ऊपर गेंद गिर चुकी है। 6 रन, बहुत लंबा छक्का, शानदार छक्का। जैसे उन्होंने देखा कि धीमी गति की गेंद है, रीड किया पहले, क्या बल्लेबाजी है, बेहतरीन शॉट, सही टाइमिंग, सही प्लेसमेंट और शरीर का भी बिल्कुल काबिले तारीफ संतुलन। शानदार बल्लेबाजी। हालांकि इस ओवर में 3 गेंदें बहुत शानदार डाली थी, लेकिन इसके बाद शायद विकेट की तलाश में ज्यादा एक्सपेरिमेंट करने का प्रयास किया गेंदबाज ने और इसका नतीजा ये निकला कि उनको 2 गेंदों पे ऊपर 1 छक्का और 1 चौका स्वीप कर दिया। गेंद को पैड पर टकराए, देखना अंपायर से क्या इशारा आता है। गेंद में डाउन के क्षेत्र में दूसरे रन की कोशिश कर रहा है और 2 रन रनआउट के रूप में एक बल्लेबाज और अंपायर का इशारा कोई नहीं आया। ऐसा लगा कि बल्ले को लगती हुई गेंद मेरे ख्याल से गई होगी। तो कुल मिलाकर इनिंग की समाप्ति हो चुकी है। 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले 5 ओवर में जबकि निमगांव टॉस हारने के पश्चात पहले बल्लेबाजी करते हुए कुल मिलाकर स्कोर हो चुका है 78 रन 78 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। लंबा स्कोर है, लगभग 15 साढ़े 15 रन प्रति ओवर की औसत से रन चाहिए इस मैच को जीतने के लिए दूसरी टीम बिजवाड़ी को। रोलर हाफ आज चल रहा है इस प्रतियोगिता का, निरंतर लगातार यह दूसरा दिन है। डे नाइट प्रतियोगिता का यह दूसरा दिन है मालसीरस के क्रिकेट के इतिहास में, जबकि एक ऐसा पहला सुनहरा मौका आया है कि पहली बार इस प्रतियोगिता का आयोजन डे नाइट। अब तक जो टूर्नामेंट खेले गए हैं या तो डे टूर्नामेंट या नाइट टूर्नामेंट, पहली बार डे नाइट का एक बहुत ही शानदार कॉम्बिनेशन एडवोकेट अप्पा साहब वाघमोड़े इन्हीं की ओर से तारीफ करनी पड़ेगी उनकी भी। बहुत अच्छी कोशिश। दोन्ही संघांना एक विशेष सूचना आहे, कृपया आपली एंट्री फी या ठिकाणी जमा करायची आहे। वास्तविक पाहता अगोदरच जमा करायला पाहिजे होती। संयोजकांतर्फे आव्हान म्हणण्यापेक्षा त्यांना सांगितलं जात आहे ताबडतोब आपली एंट्री फी जमा करा। स्पर्धेच्या विशेष नियमानुसार
एंट्री फी सामना सुरू व्हायच्या अगोदर जमा करायची असते मला वाटते. असो, ताबडतोब संघनायकांनी या गोष्टीची दोन्ही संघाच्या संघनायकांनी गंभीर नोंद घ्यायची आहे. फार महत्वाचं आहे. ओके, धन्यवाद. तो कुल मिलाकर दूसरे दिन का यह पहला मैच डे मैच चल रहा है. लगभग सायं के 5:30 बज चुके हैं ऐसा लग रहा है. टाइम पर यह प्रतियोगिता का आज तो शुरू हुई है. तारीफ करनी पड़ेगी संयोजकों की भी, खास कर अप्पा साहब वाघमोड़े एडवोकेट. काफी जबरदस्त लंबा प्रयास उन्होंने किया. हाँ, भाऊसाहेब अटोळे कुठं असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. भाऊसाहेब अटोळे. शानदार प्रयास उनका और एक बहुत ही सुनहरा मौका उन्होंने मालसरस क्रिकेट दर्शकों को दिया है. या तो वो डे में दे सकते हैं या नाइट में भी देख सकते हैं. जब टाइम मिले यहां आकर एक बहुत ही अच्छे प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेट का आनंद ले सकते हैं. तारीफ करनी पड़ेगी उनकी. दर्शकों की तादाद हालांकि आने की संभावना है, इसमें कोई संदेह भी नहीं है. दर्शकों को ऐसा इससे सूचित ये हो रहा है कि दर्शकों को एक ऐसा लग रहा है कि कल का खेल देखते हुए कि मैच शेष जो चल रहे हैं टूर्नामेंट के वो रात में चले गए, यानी 7:30 के बाद ऐसा उनको लगा, लेकिन ऐसा नहीं है. 5 बजे से खेल की शुरुआत और बराबर टाइम पर आज मैच की शुरुआत. तारीफ करनी पड़ेगी संयोजकों की, इसमें कोई संदेह भी नहीं है. और प्रारंभिक बल्लेबाज के रूप में दोनों बल्लेबाज इस समय मैदान पर जा चुके हैं. बल्लेबाजों के नाम यह नाही आहे. 12 खेळाडू दोन्ही संघाचं प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट चाललेलं आहे. आपल्या खेळाडूंची लिस्ट नसते. कमीत कमी 12 खेळाडू नाही आला तर किमान लिस्ट, बॅटिंग ऑर्डर, बॉलिंग ऑर्डर पाठवा, त्याप्रमाणे इथं सेट केलं जाईल. वैयक्तिक बक्षिसं आहेत, मॅन ऑफ द मॅच वगैरे किंवा काही जी बक्षिसं आहेत त्यासाठी जर अशी नावं नसतील तर कुठल्याही प्रकारचा क्लेम केला जाणार नाही. याची गंभीर नोंद घ्यायची आहे. कुठल्याच प्रकारचं ऐकलं जाणार नाही. जर नाव नसेल खेळाडूचं किंवा काही प्रॉब्लेम आला तर कुठल्याही प्रकारचा क्लेम आपल्याला या बक्षिसांसाठी करता येणार नाही. या विशेष सूचनेचं या ठिकाणी आपण पालन करा. उन्यासी रन चाहिए मैच जीतने के लिए 5 ओवर में. लगभग 16 रन प्रति ओवर की औसत से रन चाहिए. खेल की शुरुआत होने जा रही है दूसरे इनिंग की. फील्डिंग की जो सजावट है इसमें किस प्रकार की है देखिए. ऑफ साइड पर कुल मिलाकर सर्कल के अंदर एक थर्ड मैन लगभग स्लीप कहा जाए तो कि गलत नहीं होगा. अविनाश स्ट्राइक पर है और केशव नॉन स्ट्राइकिंग एंड पर है. गेंदबाज के लिए आनंद. अंपायर मुआयना कर रहे हैं कि कितने फील्डर कहां खड़े हैं. बहुत ही लंबा तजुर्बा टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता में अंपायरिंग का. प्रोफेशनल अंपायर, प्रोफेशनल टेनिस क्रिकेट लीग के एलिट पैनल पर ये 2 अंपायर मुंबई से आए हैं. ये भी एक खास आकर्षण है इस प्रतियोगिता की. एक विशेष उपलब्धि है इस साल कि अंपायर के लिए जो अंजाम दे रहे अंपायर्स है वो बाहर से आए हैं. बिल्कुल पारदर्शकता जिसे कहा जाए, ट्रांसपेरेंसी लाने की कोशिश एडवोकेट अप्पा साहब वाघमोड़े कर रहे हैं. दाहिने हाथ से ऐसा लग रहा है कि राउंड द विकेट या ओवर द विकेट. बाएं हाथ से देखना पड़ेगा. दाहिने हाथ से राउंड द विकेट. ऑफ स्टंप के बाहर करारा शॉट. स्वीपर कवर के क्षेत्र में गेंद बाउंड्री मार 4 रन. सर्कल के बाहर जो एकमात्र फील्डर था वाइडिश एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में था. स्वीपर कवर और उसमें काफी लंबा फासला. जैसे उन्होंने देखा कि शॉर्ट पिच गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर निकल रही है,
खूबसूरती से बैकफुट पर आया और गेंद को पंच कर दिया है स्वीपर कवर के क्षेत्र में। अब फील्डिंग में तब्दीली, जहां गेंद गई है स्वीपर कवर में वहां अब फील्डर लगा दिया है दाहिने हाथ से। फिर एक बार और ये गेंद पहले आगे निकल कर खेलने का प्रयास, जैसे उन्होंने देखा कि थोड़ी सी रफ्तार से गेंद बाहर की तरफ निकल रही है, ऑफ स्टंप के बाद में खेलने का प्रयास, एडजस्ट भी किया, अपने शरीर को संतुलन करने की कोशिश जरूर की, लेकिन नाकामयाब रहे, मिस टाइमिंग। गेंद वहीं पर बॉलर के हाथ में, रन की कोई गुंजाइश नहीं है। 4 रन बगैर कोई विकेट खोते हुए। फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट रोड एंड से ये गेंद, और इस गेंद को लगभग यॉर्कर लेन की गेंद स्क्वायर लेग के क्षेत्र में खेलने का प्रयास कर रहे थे, वहां फील्डर मौजूद है। शॉर्ट स्क्वायर लेग सर्कल के अंदर एक ही, कोई रन नहीं है। सर्कल के अंदर ऑफ साइड पर एक शॉर्ट थर्ड मैन, लगभग स्लीप, गली और पॉइंट, ये 3 फील्डर, और मिड ऑफ सर्कल के अंदर 4 फील्डर। सर्कल के बाहर एक स्वीपर कवर, ये यहां से तो दिखाई दे रहा है 5 फील्डर ऑफ साइड पर। दाहिने हाथ से दोबारा इस अधूरे ओवर की कोशिश, और ये गेंद, ये गेंद, और क्या कैच है। तारीफ करने पड़ेगी वहां के फील्डर की, पूरी तरह संतुलन बनाए बैठे और बहुत ही शानदार कैच। हालांकि सूरज की काफी तेज रोशनी इस समय पश्चिमी छोर से, क्योंकि सूरज लगभग डूबने की स्थिति में थोड़ी देर में आएगा, और उस रोशनी के बावजूद उन्होंने कैच लिया। इसे आप अंदाजा लगा सकते हैं कि तारीफ करने पड़ेगी वहां के फील्डर की। हरीश साहेब, एक विशेष सूचना, हरीश साहेब 11 तिरे या ठिकाणी आलेले आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक स्वागत। त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हावं असं त्यांना या ठिकाणी सांगितलं जात है। तो कुल मिलाकर इस प्रकार एक बहुत शानदार कैच, एकमात्र फील्डर था ऑफ साइड पर। हालांकि पहला शॉट उन्होंने बराबर प्लेसमेंट किया था, लेकिन इस शॉट को भी प्लेसमेंट किया था, लेकिन तारीफ करनी पड़ेगी फील्डर की भी। जहां कैच लिया वहां फील्डर आ चुका है स्वीपर कवर के क्षेत्र में, लगभग एक्स्ट्रा कवर और डीप कवर के बीच में। फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट, और इस गेंद को बहुत खूबसूरती से हाफ स्वीप, हाफ पुलर आउट। थोड़ी सी लगभग यॉर्कर लेन की गेंद थी, हाफ पुल हाफ स्वीप कर दिया था गेंद को, और डीप मिड विकेट के क्षेत्र में एकमात्र फील्डर सर्कल के बाहर है। इस ओवर में दूसरी बार ऐसा हो चुका है, 2 लगातार गेंदों के ऊपर 2 विकेट, दोनों ही सर्कल के बाहर, ऑफ साइड पर और ऑन साइड पर। तारीफ करनी पड़ेगी टीम की भी, गेंदबाजी करने वाली, फील्डिंग की जो व्यूहरचना लगाई है, बिल्कुल सटीक उनके अनुसार गेंदबाजी, बहुत अनुशासित गेंदबाजी का प्रदर्शन। फील्डरों की भी तारीफ करनी पड़ेगी। एकमात्र फील्डर ऑन साइड पर, डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में, और कवर और एक्स्ट्रा कवर के मिड ऑफ के बीच में एक फील्डर सर्कल के बाहर, ऑफ साइड पर और ऑन साइड पर। फिर एक बार दाहिने हाथ से राउंड द विकेट अधूरा और पूरा करने की कोशिश में, और बहुत शानदार गेंद ऑफ स्टंप पर डिब्बा खाने के साथ ही बाहर की तरफ निकल रही थी। और कुल मिलाकर पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। 4 रन हो चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। 79 रन लक्ष्य है उनका मैच जीतने के लिए, काफी लंबा लक्ष्य है। 4 रन हो चुके हैं। कुल मिलाकर आज जो मैचेस होने जा रहे हैं उसके लॉट्स यहां आ चुके हैं संयोजकों की ओर से। जो दर्शक यहां आगे वाले मैच की सोच रहे हैं या प्लान कर रहे हैं स्टेडियम पर अपने टिकट बुक करने का, उनके लिए जो मैचेस आज होने वाले हैं उसमें मालीनगर और मोडनी, टॉस के लिए दोनों ही कप्तान कमेंट्री बॉक्स के ठीक सामने आइए। तो कुल मिलाकर दूसरा ओवर लेकर टीम की ओर से इस समय, बॉलर नेम प्लीज। अभिजीत दाहिने हाथ से ओवर द विकेट, ये गेंद और शॉट खेल दिया है गेंद को वाइडिश मिड ऑन के क्षेत्र में, लगभग डीप मिड विकेट के क्षेत्र में, और इस बीच 1 रन इत्मीनान से पूरा कर चुका है बल्लेबाज। और इस 1 रन के साथ हो चुका है 2 विकेट के नुकसान पर 5 रन। 79 रन का काफी पहाड़ जैसा लंबा लक्ष्य तय करना है 5 ओवर में, और दूसरे ओवर का खेल करीबन चलता हुआ। फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर, काफी ज्यादा लंबा वाइड है, अंपायर को थोड़ी सी एक्सरसाइज करनी पड़ी और उन्होंने वाइड करार दिया। ऑफ साइड पर एक स्लिप, एक गली, एक पॉइंट और मिड ऑफ, ये सर्कल के अंदर है 4 फील्डर। स्वीपर कवर
बाहर, ये 5 फील्डर ऑफ साइड पर दाहिने हाथ से ओवर द विकेट और ये अगेन मिस टाइमिंग शॉट, आउट होने की संभावना, मिड ऑन के फील्डर नीचे और आउट। माळीनगर मोडणीम संघाला दुसरा कॉल आहे, नायकांना सेकंड कॉल आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे आपल्यासाठी, ही दुसरा कॉल आहे. आज सामने बरोबर टाइमवर सुरू करायचे तर टाइमवर संपवायचे. यासाठी या स्पर्धेचे सर्व ॲडव्होकेट अप्पासाहेबजी वाघमोडे प्रचंड प्रयत्न करतायत, गडबड करतायत. साहजिक आहे, कारण पहिल्या दिवशी कालचा खऱ्या अर्थानं डे नाईट टुर्नामेंटची सुरुवात काल झाली. डे नाइट आणि नाइट डे असा प्रकार काल घडला. बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप पर टिप्पा खाने के साथ ही बाहर की तरफ निकल रही थी. तारीफ करनी पड़ेगी गेंदबाज की, क्या गेंदबाजी है, गजब की बॉलिंग है. ऑन साइड पर सर्कल के अंदर एक शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वायर लेग और मिड ऑन, ये 3 फील्डर सर्कल के अंदर है. दाहिने हाथ से ओवर द विकेट, टिप्पा खाने के साथ ही और बाहर की तरफ व्हाइट बॉल का इशारा, अंपायर का सही फैसला है उनका, यहां से दिखाई दे रहा है. बिल्कुल कप्तान इस समय मैदान पर आ चुके हैं टॉस के लिए, मालीनगर के, और मोडनीम टीम के कप्तानों को सूचित किया जाता है कि जल्द से जल्द बिना विलंब इस समय टॉस के लिए कमेंट्री बॉक्स के सामने आई है गेंद और इस गेंद को स्टीयर कर दिया और इसी के साथ आउट. ऑफ स्टंप के बाहर टिप्पा खाने के साथ ही कमर या लगभग कमर के थोड़ी सी ऊपर की तरह उठती हुई गेंद टिप्पा खाने के साथ ही स्लाइस करने का प्रयास कर रहे थे, गेंद को स्टीयर करने का, लेकिन टाइमिंग नहीं कर पाए. मिस टाइमिंग शॉट और स्लिप में आसान प्रतीक्षा कर रहे थे वहां के फील्डर, कोई गलती नहीं की, बिल्कुल आसान कैच. और इस प्रकार कुल मिलाकर ये 4 विकेट अब पवेलियन में वापस लौट चुके हैं. काफी मनोवैज्ञानिक दबाव, खास कर 79 रन का एक पहाड़ जैसा लक्ष्य उनके सामने, और 4 विकेट जो बल्लेबाज है, रेगुलर बैट्समैन जिसे कहा जाता है, पवेलियन में वापस लौट चुके हैं. बिल्कुल मायूस ऐसा लग रहा है कि ये अब तो ऐसा लग रहा है कि बिल्कुल एक तरफा मुकाबला देखने को दर्शकों को मिल रहा है. फिर एक बार दाहिने हाथ से ओवर विकेट, शॉट पिच गेंद और इस गेंद को उछाल कर मारने का प्रयास कर रहे थे. टिप्पा खाने के साथ ही चेंज ऑफ पेस गेंद थी, इस बार रफ्तार भरी गेंद. फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट, ये भी गेंद गुडलैंड स्पॉट पर टिप्पा खाने के साथ ही बहुत ही खूबसूरती से शानदार गेंदबाजी. ओवर की खात्मा हो चुकी है, तो कुल मिलाकर अंपायर का इशारा आ रहा है. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. कुल मिलाकर 7 रन हो चुके हैं और 4 विकेट पवेलियन में वापस लौट चुके हैं. रूरल हाफ है आज कुल मिलाकर इस प्रतियोगिता का, ये दूसरा दिन है. गुरुवार आज मालसिरस के लिए मार्केट डे है आज का. मराठीत बाजार दिवस ज्याला म्हणतात. कुणाला काही भाज्या वगैरे घ्यायच्या असले तर अजूनही मार्केट खुलं आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे साधारणपणे 7-8 वाजेपर्यंत, किमान 8-9 वाजेपर्यंत काही वेळेला बाजार चालतो आजकाल. राईट आर्म विकेट पत्रीचा मारा आहे, उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू बाहेर जातोय. एसटी रक्षक स्टंपला एसट्यांना खेटू नये. क्षेत्रव्यूह रचनेत आता मॅन्डेटरी पॉवर प्ले संपल्यामुळे बदल होतोय. 3 क्षेत्ररक्षक ऑफला सर्कलच्या आत आहेत आणि 2 सर्कलच्या बाहेर. त्याच्यामध्ये एक डीप बॅकवर्ड पॉइंट आहे आणि एक लॉंग ऑफ आहे. राईट आर्म विकेट पत्रीचा मारा आहे, चांगला चेंडू आहे, ऍडजस्ट करायचा आहे. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू, टप्पा पडतोय तिथं बॅटने चेंडू मारायचा आहे, तो ऑन साइडला. आणखीन प्रयत्न फसतोय. सुरेख गोलंदाजी, फुटवर्क, फलंदाजाच्या पायावर लक्ष ठेवत टाकलेली एक सुरेख गोलंदाजी आहे. चांगला चेंडू आहे आणि फलंदाज बाद, नक्कीच बाद आहे, निश्चित बाद आहे, फलंदाज बाद आहे. यष्टी चित आहे, यष्ट्यांना खेटून यष्टी रक्षक आहे, पुढे जायचं. यावेळेला फलंदाजाने प्रयत्न केला की 2-3 चेंडू बीट झालेले आहेत. आता काही करून चेंडू मारावा लागणार आहे. तसेही 4 फलंदाज बाद झालेले आहेत.
बसला तर षटकार नाही तर आऊट या मानसिकतेतनं या ठिकाणी फलंदाज तंबूत परतलाय. एक तर्फी सामना होतोय का काय असं चित्र होतंयच म्हणायला हरकत नाही. 5 फलंदाज बाद झालेत. 79 धावांचं लक्ष आता खूप मोठं आव्हान आहे. डोंगरा एवढं खेळाडू या मैदानावर खेळून खेळाचा आनंद घेतायत याच्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट असू शकत नाही. जीत आणि हारजीत हे कुठलाही खेळ असला तर हारजीत होतच असते. एक संघ हारतो म्हणून दुसरा जिंकतो. त्यामुळं हे जे कॉम्बिनेशन आहे हे इक्वेशन आहे ते राहणारच आहे आणि तरच ती स्पर्धा होऊ शकते. कुठल्याही स्पर्धेला किमान 2 तरी प्रतिस्पर्धी आवश्यक जाऊ. चांगला चेंडू आहे. चेंडू खूप चांगली गोलंदाजी आहे. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठा बदल झालाय. चेंडू टाकण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालाय. चेंडूचा जाग्यावरनच थोडासा मूव्ह करतोय चेंडू. याच्यानंतर माळीनगर आणि तिरे या 2 संघादरम्यान सामनाचे नाणेफेक होणार आहे. माळीनगर आणि तिरे. चेंडू चांगला आहे, ढकललाय साधारणपणे डीप बॅकवर्ड पॉइंटला. आणखीन एकदा फलंदाज मिळते. धावसंख्या गेली ती 8 वर. 4 बाद 8. 79 धावा जवळपास अशक्य आहेत. एक फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा लक्षात येणार आहे, यात काही शंका नाही आहे. चांगला फटका आहे आणि हा षटकार जाणार आहे. सुरेख फटका आहे. त्याने पाहिलंय षटकारचा इशारा आलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरनं मारलेला बरोबर आमचा त्या ठिकाणी मंच आहे, पॅव्हेलियन आहे, जिथं व्हीआयपी लोकांसाठी व्हीआयपी स्टँड आहे ते, ज्या ठिकाणी परवा दिवशी सामन्यांना सुरुवात झाल्यानंतर उद्घाटन समारंभ झाला होता. अशा पॅव्हेलियन मध्ये च्या बाजूनं मारलेला एक उत्तुंग षटकार आहे. बऱ्याच वेळानंतर एक चांगला साहसी फटका पाहायला मिळाला. सुरेख फलंदाजी. 3 षटकं, 14 धावा, 5 बाद. गोलंदाजाचं नाव आहे विनोद पवार. निनाद पवार, माफ करा, बदल आहेत. निनाद पवार. आज मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेरच्या बाजूनं फ्लेक्स लावलेले आहेत. काल दिसले नाहीत. आज फार वेगानं काम चाललंय. स्पर्धा रविवारी संपणार आहे. आज गुरुवार, अजून शुक्रवार, शनिवार, रविवार पूर्ण 3 दिवस आहेत आणि आजचा दिवस आहेच, सुरुवातच आहे जस्ट. त्यामुळं संयोजकांनी म्हणण्यापेक्षा चांगला चेंडू आहे. अपील होत आहे स्निकचं, कदाचित अपीलात उत्साह जास्त, विश्वास कमी आहे. त्यामुळे काही अंपायरची ज्या पद्धती असतात त्याच्यामध्ये पूर्णपणे खेळाडूंना काही वेळेला असं दरम्यान चेंडू टाकल्यानंतर पळका होता. चेंडू खराब आहे पण तसाच मारलाय फटका. आणखीन 4 धावा आहेत. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर मारलेला एक सुरेख फटका आहे. डाव्या यष्टीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू आहे. अर्थात फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहे पण त्याला चुकवून अनइवन बाउन्स आहे, त्याच्या समोर टप्पा पडला आणि चेंडूनी थोडीशी त्याचा अंदाज फसला त्या ठिकाणच्या क्षेत्ररक्षकाचा. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगानं दुसरीकडे गेला. या ठिकाणी जे विशेष नियम या ठिकाणी संयोजकांचे आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही सामना चालू असताना एका संघाला 2 रिव्ह्यू घेता येणार आहेत. 2 रिव्ह्यू एका संघाला 2. एक सामना चालू असताना सांगतोय मी 2 रिव्ह्यू. त्याच्यामध्ये फक्त एक आहे की वाईड बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. बाकी कुठल्याही प्रकारच्या याच्यावर जर काही प्रॉब्लेम येत असेल, चेक करायचा असेल तर तो फलंदाज किंवा गोलंदाज करणारा संघ घेऊ शकतो. 2 पेक्षा जास्त अलाउड नाही आहेत. मारलाय फटका, अर्थात उचलून मारायचा होता पण अपेक्षेपेक्षा चेंडू वर आला नाही, त्यामुळे चेंडू खाली राहिला आणि साधारणपणे शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं चेंडू रंगाळत गेलाय. आणखीन एकदा फलंदाजाने घेतली आहे. फार काही चित्र घडत नाही आहे. आणखीन सामना संपण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. एकही धाव नाही आहे.
षटक संपलंय, 4 षटकं 20 धावा. आणि हे आव्हान कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटचा जर आपण विचार केला तर राहिलेल्या एका षटकामध्ये 59 धावा हव्या आहेत. 59 धावा एका षटकामध्ये आज तागायत माझ्या अंदाजानं कुठल्याही क्रिकेटमध्ये झालेल्या नाहीत. मग ते गल्ली क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, ओरिजिनल लेदर बॉल क्रिकेट असू द्या, 59 माझ्या तरी ऐकिवात नाहीत. त्यामुळं सामन्यातली फक्त औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. प्रेक्षक हळूहळू त्यांच्या लक्षात यायला लागलंय. थोडस जागा सोडून पुढच्या सामन्यासाठी काय करता येईल याचा विचार कदाचित प्रेक्षक करत असावेत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे आणि त्या ठिकाणी एक सुरेख झेल आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज बाद. सहावा फलंदाज बाद झालाय. 5 चेंडू बाकी आहेत या सामन्यातलेच. झटपट सामना संपलाय. फलंदाजाचं नाव विकास. माळशिरस चॅम्पियन्स ट्रॉफी 2023. बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर कोरोना आणि त्याच्यानंतर काही वर्ष गॅप पडली. माझ्या अंदाजानं साधारणपणे 2015-16 किंवा 17ला आपली तारीख लक्षात येत नाहीये वर्ष, पण शेवटच्या टुर्नामेंट झाल्या होत्या नाईटच्या. त्याच्यानंतर म्हणजे एक साधारणपणे 6-7 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेट माळशिरसमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करत आहे. आप्पासाहेब वाघमोडे ॲडव्होकेट आणि फलंदाज बाद आहे. चेंडू खाली राहिलाय. यांच्या माध्यमातून 6 वर्षाचा गॅप बघितल्यानंतर क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे ॲडव्होकेट आप्पाजी वाघमोडे यांनी बघितलं की आता मात्र काहीतरी द्यायची वेळ आलेली आहे, काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे. आणि क्रिकेट रसिकांसाठी, क्रिकेट प्रेक्षकांसाठी त्यांनी यावर्षी मात्र निश्चित आयोजन करून माळशिरसच्या क्रिकेटला चालना देण्याचा, गती देण्याचा प्रयत्न तरी सुरू केलेला आहे. अर्थात या प्रयत्नांना पुढे कितपत यश येत आहे हे येणारा काळ ठरवेल, पण प्रयत्न निश्चित सुरुवात चांगली झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. नरसिंग नवीन फलंदाज. पुन्हा एकदा तसाच फटका. यावेळी चेंडू वर गेलाय फलंदाजाच्या बॅटच्या अपेक्षेपेक्षा. मगाचा चेंडू खाली राहिला त्यामुळे फलंदाज त्रिफळा बाद झाला होता. तसंही या सामन्यातली फक्त आता औपचारिकता. किती चेंडू स्कोरर राहिलेत? 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. बॅकअप द हँड टाकलेला चेंडू आहे. फक्त एक धाव मिड विकेटला ढकललाय. फार काही चित्र घडत नाही. कॅल्क्युलेशन धावांचं करण्यापेक्षा चेंडू किती शिल्लक आहेत याचीच प्रेक्षकांना आणि संघाला मला वाटते घाई असेल. दरम्यान एक स्क्वेअर ड्राईव्ह केलाय चेंडू. डीप स्क्वेअर पॉइंटला चेंडू गेलाय. आणखीन 4 धावा आहेत. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आहे. कार्पेट म्हणजे जमिनी लगत मारलेला एक सुरेख स्क्वेअर ड्राईव्ह आहे. किताब म्हणजे ज्याला आपण टेक्निकल कॉपी बुक स्टाईल म्हणतो त्या पद्धतीने मारलेला एक चांगला फटका आहे. लेदर बॉल क्रिकेटला म्हणजे सीझन बॉल चेंडूवर मारल्या लायक मारलेला सारखा हा फटका होता. चेंडू चांगला आहे. फलंदाज बाद. त्रिफळा बाद. यॉर्क आपल्यालाच यॉर्क करत चेंडू त्यांनी ऑफ स्टंप त्याची उडली. आणखीन या ठिकाणी हा सामना 53 धावांनी जिंकलाय तो निमगावनी. विजेत्या संघाचं विशेष अभिनंदन. आणि जो संघ या ठिकाणी पराजित झालेला आहे त्यांचे आभार. आपली उपस्थिती, खेळणं महत्वाचं आहे. चांगल्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न आपण करता. त्याच्यात हार जीत येत असते. कोणतरी जिंकतो म्हणूनच कोणतरी हारतो म्हणून कोणतरी जिंकतो. त्यामुळं त्याच्यात काही येत नाही. आणि त्यामुळं आपल्याला पुढच्या वर्षीसाठी किंवा पुढच्या सामन्यांसाठी, पुढच्या टुर्नामेंटसाठी